आमचे दोन जीवलग सहकारी आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे आपल्यात नाही, पण आपल्याला खचून अजिबात चालणार नाही, कारण आपण थांबलेलं त्यांना अजिबात आवडणार नाही. द शो मस्ट गो ऑन या तत्वावर आपल्याला ही मालिका पुढे न्यायची. सगळ्या रसिक प्रेक्षकांच्या प्रेमाच्या आणि या दोघांच्या स्मृतीच्या आधारानं आम्ही ही मालिका पुढे नेणं हीच खऱ्या अर्थानं त्यांना वाहिलेली आदरांजली असेल. नाही नाही नाही, मला तुझं हे बोलणं अजिबात पटत नाही. वहिनी नाही, म्हणजे तू तिथे आबा आणि मुलांबरोबर जाऊन मजा मारणार आणि मी इथे तुझ्या प्लॅन नुसार काम करत राहायचं. वहिनी, तुम्ही आधी माझा प्लॅन काय आहे तो नीट समजून तर घ्या, म्हणजे मी काय बोलते ना ते तुम्हाला कळेल. मी काय तिकडे मजा मारायला नाही चाललीये. हे बघा, मी तिकडे सासूबाईंना थांबवण्यासाठी चालली. जर सासूबाई लवकर इथे आल्या तर आपण मीराला अडकवण्याचा जो प्रयत्न करतोय ना तो कधीच करू शकणार नाही. कळलं? बरं, मग त्यासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करायचंय. छोटंसं काम? हो, छोटंसं काम. या घरातल्या सगळ्या किल्ल्या मीराकडे आहेत, त्या आधी मिळवून घ्या. त्या किल्ल्याचा सापडावर ठसा उमटवायचा, त्याची डुप्लिकेट किल्ली बनवायची. एकदा का ती डुप्लिकेट किल्ली बनवली की मग आपलं अर्ध काम फिनिश. मग त्यानंतर वहिनी, तुम्हाला जेव्हा घरी सगळे झोपलेले असतील तेव्हा त्या डुप्लिकेट किल्लीने तुम्हाला तिजोरी उघडायची आहे आणि मग त्या तिजोरीतले सगळे जुने दागिने तुम्हाला लपवायचे आहेत. अगं पण कॅश? तुम्हाला तर माहितीच आहे त्या जुन्या दागिन्यांवरती आबांचा आणि सगळ्यांचा किती जीव आहे, आणि त्यात आपले नवरे. त्या दागिन्यांसाठी ते किती पॉझिटिव्ह आहे हे मला तुम्हाला सांगायची काही गरज नाही ना. म्हणजे दागिने गायब झाले म्हटल्यावर हा सगळा दोष मीरावर येईल आणि मग ती किती बेजबाबदार आहे हे सिद्ध होईल. आबा तर ओरडतीलच, पण सासूबाई काय करतील तिला अंदाजच येणार नाही. म्हणजे एकदा का ती बेजबाबदार आहे हे सिद्ध झालं की तुमचे अधिकार तुम्हाला परत मिळतील. काय लक्षात येतंय का? नाही नाही, कॅश हे सगळं खूपच भयानक आहे. वहिनी, तुम्हाला जर तुमचे अधिकार परत मिळवायचे असतील तर हे करण्याशिवाय तुमच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही. गडबड कसली आहे? अरे, स्वयंपाकाची तयारी चालू आहे. खरं तर रोज सगळे असतात ना तेव्हा प्रमाण ठरलेलं असतं, पण आज चौघ जेवणार आहेत ना म्हणून जरा अंदाज घेत घेत काम चाललंय. ओ शिट. अरे काय झालं? अरे यार, किती वेंधळा आहे मी. अगं, मला आबा आणि गायत्रीजींना कॅमेरा द्यायचा होता. म्हणजे आश्रमात त्यांनी काय धमाल केली त्याचे फोटो तरी पाहता आले असते यार. फोटोंचं जाऊ दे रे, पण आपल्या घरातली मुलं तिथे काय धमाल करत असतील. त्यांना पहिल्यांदा इतके आजी आजोबा मिळणार आहेत खेळायला, आणि त्यानंतर 4-4 नातवंडांचा सहवास मिळणार आहे. या वयात त्यांना त्यांच्या जवळच्या माणसांची गरज असताना आसपास कुणीच नाहीये. हे बघ, त्यांची काळजी घ्यायला आबा आहे, आई आहे. आजचा दिवस का असेना, पण त्यांना काय हवं नको ते पाहायला कॅश वहिनी आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आजी आजोबांच्या मागे धावायला नातवंड आहेत भरपूर. तर खरं सांगू ऋषी, या वर्षीची क्रिसमस पार्टी ते कधीच विसरू शकणार नाही. पण आता काय राजा राणीच्या कोणत्या गप्पा रंगल्या तेवढ्या? कॅश वहिनी आयोजित, आबा आणि गायत्रीजी प्रायोजित आबाळ माहितल्या मुलांची धमाल मस्ती आणि क्रिसमस पार्टी. बरं मीरा, मला तो किल्ल्यांचा जुडगा देतेस का जरा? मला काही महत्वाचे पेपर्स तिजोरीतनं काढून ऑफिसला ताबडतोब पाठवायचे. मी तुला लगेच आणून देतो. हे घ्या. बरं प्रथमेश दादा, तुम्हाला जर किल्ल्या हव्या असतील ना तर तुमच्याकडेच ठेवा, मला काही प्रॉब्लेम नाही. नाही नाही, माझं काम झालं की मी तुलाच आणून देईन. खरं सांगू का, त्या तिजोरीमध्ये सासूबाईंचे जुने दागिने आहेत हे कळल्यानंतर ना या किल्ल्या सांभाळताना जरा भीतीच वाटते. हे दडपण म्हणजे भीती नाही, जबाबदारीची जाणीव आहे. आलोच.
काय ग? हा झाडू झाडू. या घरातल्या सगळ्या किल्ल्या वीराकडे आहेत. त्या आधी मिळवून घे. त्या किल्ल्याचा साबडावर ठसा उमटवायचा. त्याची डुप्लिकेट किल्ली बनवायची. त्या डुप्लिकेट किल्लीने तुम्हाला तिजोरी उघडायची आहे आणि मग त्या तिजोरीतले सगळे जुने दागिने तुम्हाला लपवायचे आहेत. तुम्हाला जे काय हवं होतं ते सापडलंय का? हो. हे दागिने चोरण्याचं काम कॅशने मला सांगितलंय. पण चोरणार कसे? त्यासाठी चाव्या मागून मिळणार नाहीत. आधी चाव्या चोराव्या लागतील. म्हणजे माझ्यावर 2-2 चोऱ्या करण्याची जबाबदारी टाकून ही कॅश मात्र मजा करायला तिकडे निघून गेली. देवा परमेश्वरा, काय तर म्हणे क्रिसमस इव्हनिंग. पण काय बडबडत बसले. तेव्हा कसं होणार हे? तर चाव्या कशा मिळवायच्या याचा विचार करायला हवा. आजींची तब्येत बरी नसल्यामुळे आज लक्षातच राहिलं नाही की क्रिसमस आहे. मी तुम्हाला सगळ्यांना विश करते. हा, मेरी क्रिसमस. मेरी क्रिसमस. अरे आज क्रिसमस आहे आणि तुम्ही सगळे असे उदास का आहात? पार्टी नाही करायची? चला आपण सगळेजण पार्टी करूया. पार्टीला लागणारं सगळं सामान मी आणते. ओके, तुम्ही क्रिसमस ट्री तयार करायला घ्या. सॅन्टा क्लॉज कोण बनणार? जो कोणी सॅन्टा क्लॉज बनेल त्याला मात्र सगळ्यांना गिफ्ट द्यावी लागतील. चला 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 आपण तयारीला लागूया. असं करूया, आपण जॉन अंकललाच सॅन्टा क्लॉज बनवूया. हा, जॉन अंकल कुठे दिसत नाहीये? गायत्री, तुला कदाचित माहित नसेल, जॉन कधीच क्रिसमस साजरा करत नाही. का? तो बघ त्या कोपऱ्यात बसलाय. मेरी क्रिसमस. काय झालं जॉन अंकल, आज सणाच्या दिवशी असे उदास का बसलेत तुम्ही? पूर्ण आयुष्य ज्यांच्यासाठी कष्टा खाल्ल्या त्याच माझ्या मुलांनी मला आजच घराबाहेर काढलं. आज हॅपीनेसचा दिवस आणि आजच्या दिवशी माझ्या चाइल्डनी मला सांगितलं की याच्या पुढे तुमच्या बरोबर क्रिसमस शेअर करू शकत नाही. लोक आजच्या दिवसाची वाट बघतात, पण आजचा दिवस केव्हा येऊच नाही असं वाटते. आजचा क्रिसमसचा दिवस असला की मला खूप सॅडनेस वाटतं. पण आजच्या दिवशी मला माझ्या नातवंडांची आठवण येते. आय एम सॉरी अंकल. कॅश, तुला तिथे बसून सूचना द्यायला काय जात आहे? बाई, मीराकडनं किल्ल्या चोरणं म्हणजे काय फ्रीज मधनं भाजी काढणं इतपत सोपं आहे का? समोरच आहे, मी नंतर कधी ठेवू. ठेव. काय करतेस मीरा?
ही आपली साफसफाई, अजून काय? मी मदत करू का? नाही हो, राहू दे, मी आहे ना, मी करते पूर्ण. कसला विचार करताय? हा? विचार? अगं तुला बघून मला आठवलं की आपलं स्टोर रूम खूप दिवस त्याची साफसफाई केली नाहीये. मग ते तू जरा काय? किल्ल्या जर मला दिल्या असताना, म्हणजे स्टोर रूमची किल्ली दिली असती ना, तर मी जरा साफसफाई केली असती ना. बरं. स्टोर रूमची किल्ली नंबर 2. एक काम करा, हा जुडगाच घ्या, तुमचं काम झालं की मला परत आणून द्या. ती किल्लीच निघत नाहीये. आणून देते हा, साफसफाई झाल्यावर. हो. अभिलाषा, हा. काय ग, काम झालं ना तुझं? हा, हो झालं. किल्ल्या, हा. काय? अरे हो, अरे मॅनेजर साहेब, बरं झालं तुम्ही आता इथे आलात. संध्याकाळी लाईट्स गेल्यामुळे एकदम गोंधळ झालाय. तुम्ही मला एक सांगा की क्रिसमसच्या संध्याकाळी कसे काय लाईट जाऊ शकतात हो? आपल्या इथेच काहीतरी प्रॉब्लेम झालाय. मी इलेक्ट्रिशियनला बोलवलेलं आहे, त्याने त्याचं कामही सुरू केलंय. अरे हे बघा, त्याचाच फोन आला, बघूया काय म्हणतोय ते. हॅलो, हा बोला सावंत. अच्छा अच्छा, फ्यूज गेला होता काय? बरं बरं, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, आम्ही आता सगळेजण तिकडेच येतोय. ठीक आहे. तो म्हणतोय की मी एक फेज चालू करून देतोय, म्हणजे साधारणतः हॉल मधला फेज तो चालू करतोय. बर. तर आश्रमातल्या सगळ्यांना सांगा की तुम्ही तिकडेच थांबा म्हणून. तो आपण असं करूया, आपण सगळेजण आता तिकडे जाऊया. हा, हे बघा अंधार जरा, सगळ्यांनी सावकाश चला. हा, नीट व्यवस्थित. हा दादा. कमाल आहे, यांच्या फोनला रेंज आणि माझ्या फोनला नाही, असं कसं? या येतीलच लाईट थोड्या वेळात, त्याने सांगितलं आपल्याला ना. या दादा, जरा सांभाळून या. आजी, आजी कुठे आहेत? आजी सांभाळून ना जरा, या व्यवस्थित. अरे
मला सांगितलं असतं तर मी हेच केलं असतं. मला असंच करायचं होतं तुमच्यासाठी. गायत्री मॅडम, जर हे मी केलं असतं तर तुम्हाला अगोदर सांगितलं नसतं का? मग कुणी केलं? मला वाटतं हे सॅन्टा क्लॉजने केलंय. सांता क्लॉज? हा. बरं, पण तुम्ही ज्यांच्यासाठी हे सगळं केलंय त्यांना कल्पना आहे का याची? कारण मला आजच कळलं की जॉन अंकल कधीच क्रिसमसचा सण साजरा करत नाहीत म्हणून. हो, मला माहित आहे. जेव्हापासून ते या वृद्धाश्रमात आले त्यांनी आजपर्यंत क्रिसमस सण साजरा केलेला नाही. पण यंदा मात्र ते नक्कीच हा सण साजरा करतील, कारण सांता क्लॉजचीच तशी इच्छा आहे. सांता क्लॉज? कुठे आहे तुमचा सांता क्लॉज? हॅलो फ्रेंड्स. Hello, here are the gifts. हे घे, तू पण घे, तू पण घे. अरे जॉनी ब्रदर, हाऊ आर यू? हे घे. हे माय डिअर जॉन, किती असा मरे? हे घे, तुझ्याकरता पण मी एक गिफ्ट आणला. मेरी क्रिसमस. हसून दे की रे जॉन, हसून दे. मला माहितीये जॉन खूप उदास आहे, पण त्याच्यासाठी मी हा सण एकदम स्पेशल करून टाकणार आहे. जॉन करता आणखीन एक स्पेशल सरप्राईज आहे. ए बॉयज, कम ऑन. बेबी, तुझ्याकरता पण गिफ्ट आहे. बेबी, हिअर्स अ गिफ्ट फॉर यू. ओ, थँक्यू विनायक. ओळखलंस? म्हणजे काय, तुम्ही इतरांना जरी फसवलं असलं तरी तुम्ही आल्या क्षणीच मी तुम्हाला ओळखलंय. मॅडम, हे तुमच्यासाठी जरी मिस्टर रत्नपारखी असले तरी आमच्या आश्रमासाठी यांचं महत्व खूप आहे. सांता क्लॉज पेक्षाही जास्त महत्वाचं आहे. कारण सांता क्लॉज हा वर्षातनं एकदा येतो. रत्नपारखी साहेब हे फक्त सणांच्या दिवशी नाही तर इतरही वेळेला आमच्या आश्रमातल्या वृद्धांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी नेहमी धडपड करत असतात. आजचं जे हे फंक्शन आहे ते सुद्धा त्यांनीच घडवून आणलंय. हे मॅनेजर माझं कितीही कौतुक करत असले ना तरी हे सगळं मी केलेलं नाही, माझ्या डोक्यातली कल्पना नाहीये. ही कल्पना आहे आणखीन एका सांता क्लॉजची. अँड हिअर ही कम्स.
सासूबाई